सो HR बेसिकली रिझ्यूममध्ये काय काय बघतात, कोणते असे पॉईंट्स नेमके बघतात आणि त्याच्यावरून ते सिलेक्ट करतात एखाद्या स्टुडंटला? पहिले 20% वरूनच ठरवतात की घ्यायचं की नाही. मग पहिले 20% काय येतं, तुमचं नाव, तुमचं डेजिग्नेशन, की कशासाठी तुम्ही जॉब बघताय. खूप मुलं ते लिहितच नाही. फॉर एक्झाम्पल रिक्वायरमेंट आहे React.js डेव्हलपर, तुम्ही लिहिले फुल स्टॅक डेव्हलपर, कशाला घेतील ते. त्यानंतर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. जर तुम्ही IT साठी जॉब बघता आणि तुमचा ईमेल आहे सोनू मोनू रॉकेट इंजिनियर 1 2 3 4 5 6, हे प्रोफेशनलिझम जर तुमचं असेल तर का ते फोन करतील. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट आहे तुमचा करिअर ऑब्जेक्टिव्ह. तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरून HR ठरवतात की मला घ्यायचं की नाही किंवा मला कॉल करायचा आहे की नाही.